नमस्कार, मी दीनानाथ मुकुंद दंडवते पुण्याहून आलो आहे आणि मी सप्टेंबर 2025पासून DFFला जॉईन झालो आहे आणि जॉईन होण्यापूर्वी माझी HbA1c 8.2 होती आणि सध्या मागच्या महिन्यात टेस्ट केल्यानंतर ती 6.3 आली. जवळपास ऑलमोस्ट माझ्या 8.5 गोळ्या होत्या ओव्हरऑल दिवसाच्या, त्या आता 4.5 वरती आलेल्या आहेत. आणि ज्या अर्थी आपण DFF ऑनलाईन जॉईन केलेलं आहे मी विदाऊट म्हणजे ऑब्वियसली तिथं डॉक्टर असतातच भाग्येश कुलकर्णी, पण मला असं जाणवलं की जर सरांच्या अंडर जर आपण 4 दिवस जर काढले तर त्या प्रोग्रॅममधनं किती बेनिफिट मिळू शकतो आणि किती फास्ट आपण रिकवर होऊ शकतो याची अनुभूती येण्यासाठी मी रेसिडेन्शियल रिट्रीट कॅम्प जॉईन केला आणि खूप छान वाटलं या कॅम्प जॉईन केल्यानंतर. आणि 2025 नंतर मला फक्त एक्झरसाइज हा पायऱ्या चालायचा एवढाच दिला होता, पण मी तेवढ्यावरती थांबलो नाही. तर मी ऑफिसला जाताना दररोज पर्वती चढतो. साधारणपणे आत्तापर्यंत माझ्या 25 वेळा पर्वती चढलेलं आहे. पर्वती हे मला खूप छोटं वाटायला लागलं, म्हणून मी थोडंसं माझ्या जुन्या पास्टमध्ये बघावलं तर मला डोकावलं की सिंहगडसारखा गड आपण का सोडतोय आयुष्यातला. तर माझ्या आत्तापर्यंत 10 वेळा सिंहगड झालेला आहे, ट्रेकिंग करून, गाडीनी नाही. ओके. आणि सिंहगडनंतर मी कोराईगड केलेला आहे, रायरेश्वर केलेला आहे, रायगड केलेला आहे, राजगड केलेला आहे, तोरणा केलेला आहे, लोहगड केलेला आहे. तर असे बरेच किल्ले अजून करायचे आहेत. आणि विशेष म्हणजे माझा रिट्रीट कॅम्प संपल्यानंतर नेक्स्ट डेला मी उद्या सिंहगड पायथ्याला असणार आहे. का तर मला परत सिंहगड करायचं आहे, का तर उद्या रविवारची सुट्टी आहे त्यासाठी. आणि हेच जर आपण कंटिन्यू केलं, DFFचे प्रोटोकॉल जर फॉलो केले तर डेफिनेटली डायबिटीसपासून फ्री मुक्ती मिळेल. प्लस तुम्हाला निरोगी आरोग्य आयुष्य जर जगायचं असेल तो एक हाच लॉंग टर्म प्लॅन आहे, दुसरे कुठलेही प्लॅन नाही आहेत. त्यामुळं थँक्स टू DFF, थँक्स टू भाग्येश सर, थँक्स टू एव्हरीवन. थँक्यू.